श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 7 पिढ्यांना भोगावा लागेल पितृदोष. या 4 जागांवर चुकूनही करू नका श्राद्ध. अशा कोणत्या जागा आहेत त्यामुळे आपल्यांना पितृदोष 7 पिढ्यांना भोगावा लागेल? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पितृपक्ष सुरू आहे. यावेळी आपण आपल्या पूर्वजांचे पिंडदान करतो किंवा वाडी ठेवतो. अशावेळी काही विशिष्ट जागा आहेत जेथे चुकूनही श्राद्ध करू नये. पितृपक्ष 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2025 पर्यंत या कालावधीत असणार आहे. या काळात तिथीनुसार श्राद्ध केलं जातं. या काळात आपल्या वडीलधाऱ्या आणि निधन पावलेल्या व्यक्तींची आठवण काढून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा काळ आहे. या काळात लोक त्यांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी त्यांच्या मृत्यूतिथीनुसार श्राद्ध आणि पिंडदान करतात. शास्त्रामध्ये पितृपक्षात केलेल्या श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. असे म्हटले जाते की या काळात पितरांसाठी ही कामे केल्याने 7 पिढ्या आनंदी राहतात. त्याचवेळी जेव्हा काही कारणामुळे पितरांच्या आत्म्याला पितृपक्षात समाधान मिळत नाही तेव्हा येणाऱ्या 7 पिढ्यांना पितृदोष सहन करावा लागतो. म्हणून पितृपक्षात काही ठिकाणी पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध करू नये. त्या ठिकाणाबद्दल जाणून घेऊया. भादो पौर्णिमेपासून अश्विन अमावस्यापर्यंत श्राद्ध. भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावस्यापर्यंतच्या काळात पितृपक्ष म्हणतात. पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांना तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध करण्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो. असे मानले जाते की या काळात केलेले श्राद्ध योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी केले तरच फळदायी ठरते. श्राद्ध कुठे करू नये? श्राद्ध करताना ठिकाण खूप काळजीपूर्वक निवडले पाहिजे. काटेरी जागा, ओसाड जमीन किंवा उघड्यावर, शौचास विटाळलेल्या ठिकाणी अशा अशुद्ध भूमीवर श्राद्ध करणे शास्त्रात निषिद्ध आहे. अशा ठिकाणी केलेले श्राद्ध पूर्वजांपर्यंत पोहोचत नाही आणि जे असे करतात त्यांना पितृदोषाचे दुःख सहन करावे लागू शकते. अशा परिस्थितीत मंदिर किंवा देवस्थानातही श्राद्ध केले जात नाही. याचे कारण म्हणजे देव आणि पूर्वजांची एकत्र पूजा केली जात नाही. मंदिर परिसरात केलेले श्राद्ध फळ देत नाही आणि पूर्वज ते स्वीकारत नाही. श्राद्धासाठी स्मशानभूमी देखील अयोग्य मानले जाते. गरुड पुराणात असे नमूद आहे की स्मशानात नकारात्मक शक्ती राहतात आणि तेथील वातावरण अशुद्ध आहे. अशा ठिकाणी श्राद्ध केल्याने आत्म्याची शांती बिघडू शकते. श्राद्ध कुठे करावे? पितृपक्षात पूर्वजांसाठी श्राद्ध करण्यासाठी सर्वात शुभ स्थान म्हणजे नदी किंवा समुद्राचा किनारा, तीर्थक्षेत्र किंवा घराचे पवित्र वातावरण. या ठिकाणी केलेल्या श्राद्धामुळे पितरांना समाधान मिळते आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. श्राद्धाचा योग्य काळ कोणता आहे? पितृपक्षात पितरांसाठी पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध करण्यासाठी शुभ मुहूर्ताकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. देवतांच्या पूजेसाठी सकाळची वेळ योग्य मानली जाते आणि नकारात्मक शक्ती सक्रिय असल्याने रात्रीची वेळ योग्य मानली जात नाही. म्हणून दुपारचा काळ श्राद्धांसाठी सर्वोत्तम मानला जातो. यावेळी पितरांच्या आत्म्याला तर्पण आणि पिंडदानाचे समाधान मिळते. पितृपक्ष म्हणजे काय? पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन अमावस्येपर्यंतचा कालावधी आहे ज्यामध्ये आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. हा काळ त्यांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. पितृपक्ष 2025 कधी आहे? पितृपक्ष 7 सप्टेंबर 2025 ते 21 सप्टेंबर 2025 या कालावधीत आहे. श्राद्ध का केले जाते? श्राद्ध हे पूर्वजांच्या आत्म्याला शांती आणि समाधान मिळावे यासाठी केले जाते. असे मानले जाते की योग्य पद्धतीने केलेले श्राद्ध 7 पिढ्यांना आनंद आणि समृद्धी प्रदान करते. तर अयोग्य श्राद्धामुळे पितृदोष होऊ शकतो. पितृपक्ष सुरू झाला आहे. या काळात आपण आपल्या पूर्वजांची पूजा करतो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध घालतो. पितृपक्ष हा असा काळ आहे जेव्हा आपल्याला सात्विक जीवन जगण्याचा सल्ला दिला जातो. या काळात अशी अनेक
कामं निषिद्ध आहेत, जसं की या काळात मांस, मद्यपान करू नये आणि लसूण आणि कांदा यांसारख्या गोष्टी खाऊ नयेत. यासोबतच पितृपक्षात काही गोष्टी खरेदी करू नयेत. या वस्तू खरेदी केल्याने तुमचे पूर्वज नाराज होऊ शकतात. चला जाणून घेऊया या गोष्टींबद्दल. पितृपक्षात तुम्ही लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नयेत. तसेच या काळात नवीन कपडे खरेदी करू नयेत. या काळात सोने आणि चांदीचे दागिने देखील खरेदी करू नयेत. वाहन खरेदी करणे देखील टाळावे. तुम्ही जमीन किंवा घर खरेदी करणे देखील टाळावे. याशिवाय पितृपक्षात बूट आणि चप्पल खरेदी करणे देखील निषिद्ध आहे. या काळात लग्न किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी वस्तू खरेदी करू नयेत. तसेच पितृपक्षात तुम्ही झाडू देखील खरेदी करू नयेत. पितृपक्षात तुम्ही श्राद्धाशी संबंधित वस्तू खरेदी करू शकता. या काळात जव, काळे तीळ, चमेलीचे तेल, तांदूळ इत्यादी वस्तू खरेदी करणे शुभ असते. या काळात अगरबत्ती आणि दिवे खरेदी करणे देखील तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करते. या गोष्टींबरोबरच या काळात धार्मिक पुस्तके खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. या गोष्टी खरेदी केल्याने तुमच्या पूर्वजांचा आत्मा प्रसन्न होतो आणि त्यांना समाधान मिळते. खरेदीसोबतच तुम्ही नमूद केलेल्या गोष्टींचे दान देखील करू शकता. पितृपक्षात जर तुम्ही धार्मिक नियमांचे पालन केले आणि पूर्वजांचे श्राद्ध तर्पण केले तर तुमच्या जीवनातील समस्या दूर होतात. जर तुम्ही पितृदोषाने ग्रस्त असाल तर तुम्हाला त्यापासूनही आराम मिळतो. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की 7 पिढ्यांना भोगावा लागेल पितृदोष. या 4 जागांवर चुकूनही करू नका श्राद्ध. तर आपण पितृदोष या 7 पिढ्यांना भोगावा लागेल ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.